नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड परिसरात आर्मी स्टोर समोर दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान इसम नामे भगवान रवींद्र पाटील राहणार वडाळी तालुका चाळीसगाव हा नर्सिंग परीक्षा देण्यासाठी चाळीसगाव येथून नाशिकमध्ये आला होता। नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून सुभाष रोड रस्त्याने रोडच्या सकाळी पायी जात असताना चोरट्यांनी एकटा बघून त्याला अडवत त्याच्याकडून गुगल पिक्सल कंपनीचा मोबाईल व खिशातून काही रोकड हिसकावून जबर मारहाण केल्याची घटना घडली होती। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तत्काळ सदर इसमाची कोणतीही ओळख नसून पोलिसांनी आपले सूत्र फिरवत सदर इसमाचा सापळा रचून साठेनगर देवळालीगाव परिसरातून अवघ्या 48 तासाच्या आत 1,05,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नमूद गुन्हा उघडकीस आणलाय। याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 8/7/2025 रोजी सकाळी 6:10 दरम्यान फिर्यादी भगवान पाटील आणि त्यांचा मित्र आहिरराव असे नर्सिंगचा पेपर देण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरून ते सुभाष रोडने जात होते। त्या ठिकाणी कमल कपड्यांचं दुकान आहे, तर त्याच्या समोर काही अनोळखी इस्मांनी येऊन त्यांना त्यांच्या जबरीने त्यांचे रोख पैसे आणि मोबाईल खेचून नेले होते। त्या पद्धतीने नाशिक रोड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख व पोलीस अंमलदार समाधान वाजे हे परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज फॉलो करत होते। तसंच सीसीटीव्ही फॉलो करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की सदर जे सुभाष रोड या ठिकाणी चोरी केलेले जे संशयित इसम आहे ते साठेनगर परिसरात आहे। त्या ठिकाणी गुन्हे शोध पथक त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता सदरचे अनोळखी इसम हे जे होते हे विधी संघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झालं। सदर तपासामध्ये आतापर्यंत एकूण जवळपास त्यांच्याकडनं गुगल पिक्सल कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर स्कूटर ॲक्टिवा ही हस्तगत करण्यात आली। असे एकूण 1,05,700 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि सदरील कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाने केली आहे। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।